साहेबांनी गाडी बाहेर काढलेली आहे, कारण की आम्हाला ती आतली बोळ आहे आमची, म्हणजे गाड्या वगैरे लावतो ती धुवायची आहे. इथं मी कालच थोडंसं घासून घेतलं होतं, त्याच्यामुळे आज थोडंसं नॉर्मल पाणी वगैरे ओतून घेईल, कारण पावसामुळे काय होतं शेवाळ लगेच तयार होऊन जातं. अजून पाऊस चालूच आहे. गणपती बाप्पा मोरया, स्वागत आहे तुमचं मस्त छानशा अशा ब्लॉगमध्ये. तर आज गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे, एकदम उत्साह आहे आज, एकदम छान जल्लोष आहे. तर आता सकाळी सकाळी पहाटे उठलेलो आहोत, कारण की पाणी येतं सकाळी सकाळी. तर म्हटलं चला आता थोडंसं सुरुवात करून द्यावं ब्लॉगची. आता मी माझी फ्रेश झालेली आहे, शिवानीसुद्धा माझ्यावर उठलेली आहे, तीसुद्धा फ्रेश झालेली आहे. आता डॅडींना चहा वगैरे देऊन देते. तर दुपारपर्यंत गणपती बाप्पांचं आपण आगमन करूयात. तर तोपर्यंत ब्लॉग बघत राहा. तर मला आज भरपूर कामं आहेत, तर कारण की मला आज मोदक वगैरे पण बनवायचे आहेत, त्याच्यामुळं म्हटलं चला आता यांना चहा वगैरे देऊन देते सगळ्यांना. आणि पहिले सुरुवातीला आता ही आतली जी बोळ आहे ती धुवून घेते, आणि त्यानंतर मग ते सुकलं की मग रांगोळी वगैरे काढणार आहे. तर आज खूप छान असा जल्लोष आहे, एकदम छान असं उत्साहाचं वातावरण आहे. गणपती बाप्पा येणार आहे म्हटलं तर एकदम छान असं म्हणजे तो आनंदच एक वेगळा असतो, तो असं शब्दात नाही सांगू शकत. खूप छान असा आनंद असतो, मला तो फार खुशी होते, आणि काय करू काय नाही असं होऊन जातं. तर मोदक बनवायला मला फार आवडतात, आणि मी शिकलेच, मला पहिले आधी येत नव्हते, पण मी शिकलेच. मी खूप ट्राय केले, जसे येत नव्हते तसे तुटके मुटके करायचे, पण मला आता यायला लागलेले आहेत. तर आता आज मी मोदक करणारे बाप्पांच्या आगमनासाठी, आणि भरपूर कामं आहेत. चला तर मग आता गणपती बाप्पाला आपण दुपारपर्यंत नक्की आपण गणपती बाप्पांचं आगमन करून घेऊयात. आणि आता रांगोळी वगैरे पण थोड्या वेळाने काढूनच घेईल. तर ब्लॉग बघत राहा, कंटिन्यू करत राहा, कसा वाटतो आणि तुमच्या इथं कसा जल्लोष आहे गणपती बाप्पाचा. हां आले. तर चला आता बोळ वगैरे धुवून घेते. बाहेरची झालेली आहे साफसफाई. आता मी घरातले देव वगैरे जे आहे ते घासून घेते. काल डॅडींनी हा दरवाजा आणि देवघर आहे त्याला पॉलिश मारलेली आहे. बघू शकता दरवाजा छान असा चमकायला लागलेला आहे, मस्त त्यांनी पॉलिश मारून दिलेली आहे. तर आता देव मी धुवून घेते आणि त्याच्यानंतर पुढचे कामं करते. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा, बघत राहा. आता मस्त साफसफाई झालेली. आता हे सुकलं की रांगोळी काढूयात. आपण साहेबांना सांगितलं होतं की कलरची रांगोळी घेऊन या, पण साहेबांनी आणलेली आहे व्हाईट रांगोळी. आता चहा इथं ठेवलेला आहे, साहेबांनी इथं चहा ठेवलेला आहे. ॲक्च्युली मीच ठेवलेला होता आधी, पण साहेब थोडेसे हेल्प करतायत. आणि आता चहा डॅडींना देऊन देतो. मी झालेले आहे रेडी. तर सध्या मी सिंपलच साडी घातली आहे. बाकीची बरीचशी कामं आहे, रांगोळी वगैरे काढायची आहे, आणि मोदकचं पण आपल्याला आता तयारी करायची आहे. साहेब गेलेले आहेत, बऱ्याचशा गोष्टीचे सामान वगैरे आता राहिलेलं आहे, ते आणण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी राहिलेल्या आहेत. तर ते आता घेऊन येतील, त्यानंतर मग मी मोदक करायला वगैरे लागल. आधी तर ब्लॉग कसा वाटतोय नक्की मला कमेंट्स करून सांगा, आणि मी कशी दिसते ह्या साडीमध्ये मला तेही कमेंट्स करून सांगा. तर इथं चालली आहे आता आमची गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी. तनू उठलेली आहे आणि शिव सुद्धा उठलेली आहे. आणि शिव तनू आता मस्त पावलं काढणार आहेत गणपती बाप्पाच्या आगमनासाठी. आता मी रांगोळी काढून घेते, आणि आमची आता उत्तरपूजा झालेली आहे हरतालिकेची. तर आता रांगोळी काढून घेतो आम्ही. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा. आणि सकाळी सकाळी दरवाजासमोर रांगोळी काढायला जी मजा असते ती रुपालीला विचारा, तिला खूप आवडतं. गणपती बाप्पाचं जे आगमन आहे ना यार, एकदम सांगू नाही शकत, भारी वाटतं एकदम फील. मी आता खाली नाही काढत, कारण की खाली ना खूप ओलं होतं, त्याच्यामुळे खाली नाही काढत.
इकडे बघा वहिनी. पोळी काढून झालेली आहे. मी चालले आहे मोदक बनवायला आता. तर सगळे झालेले आहेत मस्त फ्रेश. आता आमच्या इथं शेजारी पण गणपती बाप्पांचं आगमन जोरशोरात होऊ राहिलं मस्त. आणि आमचंसुद्धा मस्त वाघ परिवारांचं गणपती बाप्पांचं आगमन छान होणार आहे. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा, बघत राहा. आता इथं रांगोळी इथं काढून झालेली आहे. चला डब्यात भरायला. बाप्पांचा फेवरेट प्रसाद काय मोदक. बसाल का 2 मिनिटं? मी जाऊ का आंघोळीला? पटकन पटकन काका येते काकू? येतील. काकू म्हणत होते पहिले काका नाही येणार. काकांचं आता त्यांच्या हातात माहिती आता काकाचं काय नियोजन आहे काय नाही. अचानक एवढं महिना काका बिझी आता त्याच्यामुळे सांगते तरी येतील मलाच वाटतं. नाही म्हणलं येतो म्हणे मी मंदिर मध्ये. बाबा मस्त फेटा घालून बसले. बाबा इकडे बघा. इथं चाललंय आमचं गणपतीचं, म्हणजे घरात मी गणपती आणला होता आणि ते गोव्यातून येताना गणपती आणला होता. तर या गणपतीला तेलाने पॉलिश करावं लागते, म्हणजे तेल. आणि ती बालाजीहून आणलेलं बेटा. नाही बेटा, ही बालाजीने हे गोव्याहून आणलं होतं. मला खूप आवडलं होतं गणपती. आणि असं तिला तेल लावलं की खूप दिवसाचा चमकतो गणपती. शिव बेटा जास्त हे नको करू जरा. मोठी ताटली घे बाई. ती छोटस आहे ना म्हणून छोटी राहिली. ते पाहिजे मोठी घे. एकदम जास्त पातळी आलं पाहिजे थोडं. जाड आहे ते. मग बरोबर मध्यभागी. ते किती जाड आहे. जास्त पातळ नको. नाही कॉर्नरचं असं शिजवताना ते फुटून जाईल. नाही इथं काही मेसेज आला की पळायला लागेल असं आहे. अवघड काम आहे हे बघ. नारळ कुठं ठेवलं? टेम्पोवाले आले टेम्पोवाले आले. गणपती बाप्पा असं काय भाजीपाला घेतलं 5. गाईचं उचलून घे. खाली तांदूळ खायचं. हे नका इथे फळानंतर ठेवायचे ना आपल्याला. यस, फळ नंतर. नाही या बाजूचं पाहिजे नाही. नीट घाटायला तर मी येते या साईडने आता. एका बाजू नाही तर छोटा मोठा होईल. ए कुठे अरे काय मोदक पाहिजे ना? तू नाही कुठं कुठे आता मग ते द्यायचे नाही का तुला? चालू इकडे या साईडला. बरं मी दुकानावर तू नसलं तरी देऊन जातो बरं का. मला बी जायचं गणपती घ्यायला. शिव बाजूला हो.
अजून एक कडी घालते. हा घ्या बरं तुम्ही. आणि व्यवस्थित पुढच्याला जोर द्या. हे हातात तिचं लई व्यवस्थित कर. पुढं पुढं जोर देतो ना. तो हात घ्या. असं आता हा हात घे. याला मी घट्ट कर. रेड शिवण्याचा चावडा आला. शिवण्याचा केवढा आला. दिसलं का? तर ड्रेसला लागत. तनु हात कशात धुती? तनु हात नाही धुवायचे. अजून करायचे. इथून तिथून करायचे ते. तनु सरक ना. ये इकडे सर. तनु इकडे ना. समयला करायचं तू इकडे अरे तू तिकडे जा ना. इकडे तू पण लेट झाली. का समयला करायचं समय नाही तो एक मोठा दिवस नाही तो लावतो ना. अगं बाय. हे कोण आलं? माखनची ओळ. मॅच सुद्धा नाही ना. दे याच्याकडे दे. पोरांच्या हातांनी काय करतात? तुम्ही लक्ष्मी लक्ष्मी आहे ना बाळा. आणि लक्ष्मी येतात. हिचा हात बरोबर बसतोय गुगलीचा. तनुचा पातळ आहे ना. तनुचं कसं पडतं ते चिमणी हात का? त्याला बोटं बी काढायची ना. ते काय काढताय ना ते का पावलं बोट काढताय. मागचं आता असं राहील. जास्त तनुच्या हातात किती चिकळ. मी उकडीचं मोदक. मम्मी आता ये लास्ट. ए तू इकडे ये सगळं. तर तिकडे सर. काकू मी काय करू? तू मागे राहील. मम्मी कसं बी आज. मम्मी माझी मम्मी कासव आहे. अगं असं कर ना असं. एवढं घट्ट नाही थोडं नाही. डाग कधीच नाही. मी पण. आमच्याकडं गणपतीची पावलं पहिलेच येऊन गेली. गणपती यायचे बाप्पा अजून. मोदक वगैरे तयार झाले आमचे. शिवण्याचं तोंडाला पाणी आलंय बघा. शिवण्या आणि श्रेयाच्या तोंडावर ठुसकू आला. चिरमुळे बस. आता वाजले की 12 हो. आता वाजले की 12. पप्पा आता इथं मोदक वगैरे बनवून झालेले आहेत आणि लक्ष्मीची पावलं इथं मुलींच्या हाताने छान अशी काढलेली आहेत आणि रांगोळी सुद्धा बाहेर काढली आहे आणि त्याचबरोबर घरात सुद्धा इथं थोडीशी काढलेली आहे बघू शकताय. तर आता बाकी सगळं आवडलेलं आहे. तर आता आम्हाला दोघींना साडी चेंज करायची आहे. साडी चेंज करून झाल्यानंतर मग आम्ही गणपती बाप्पांना घ्यायला जाऊया. चला तर मग बघत राहा ब्लॉग. साडी काय काढली गेली नाही. आता शालच घालावं लागेल मला. साडीचा गोंधळच आहे. आता साडी कोणती घालावं. आता येणार बी नाही तो ब्लाऊज कारण लई वर्ष झालेली नाही अंगामध्ये. आता इथं रांगोळी आणि पावलं तुम्ही बघू शकताय. खूप छान अशी पावलं आणि डेकोरेशन हे फायनली असं तयार झालेलं आहे. आता इथं संतोष भाऊ सुद्धा आलेले आहेत. डॅडी रेडी होऊन बसलेले आहेत. तिथं रांगोळी काढून झालेले आहे. तर चला आता आम्ही रेडी होतो आणि त्यानंतर तुम्ही बघत राहा. गणपती बाप्पाचं आगमन होईलच आता थोड्या वेळात. आता आम्ही गणपती बाप्पा न्यायला चाललोय. तर चला. आता सगळे रेडी होणार आहे. मम्मी रेडी होतीये. मी झाली रेडी. साक्षी दीदी पण रेडी होतीये. हा मम्मी हा मी कुठून घेतलाय का कुर्ता? हा मी खडकीमधून घेतलेला आहे कुर्ता. आता मम्मी रेडी होणार आहे. मी पण रेडी झाली. साक्षी दीदी वरती गेली ती पण रेडी होणार आहे.
साक्षी ती झाली माझ्यावरच झाली. आता मम्मी आणि आई काकू रेडी होणार आहे. तरी चला मग. आम्ही दोघं झालेलो आहोत रेडी गणपती बाप्पांचं आगमन करण्यासाठी. मस्त जल्लोष आहे वाघ परिवाराचा. आणि तिचा आवडता टी शर्ट घालून शिव सुद्धा गणपती बाप्पांचं आगमन होत आहे सगळ्यांच्या घरी. तर चला मग आता आम्ही पण निघतो गणपती बाप्पांना आणण्यासाठी. चला गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया. शिव तू बोलशील नाही बोलणार मग काय करणार. दाखव ते केस का असे केले तू. हो कसली. गणपती आपण बुक केले तुला दिली ना भाऊ तुम्हाला. हा 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 भाई घाबरले ना. गणपती बाप्पाचे मोदक फेवरेट. पावसाचंही वातावरण झालेलं आहे. आता काही खरं नाही. बघू आता गणपती आमचा तुम्ही बघितलंच होतं लास्ट व्हिडिओमध्ये. गणपती बाप्पा लांब आहे थोडंसं. लांब नाही पण थोडं आहेच. दरवेळेस आम्ही कसं इथं जवळपास बुक करतो पण यावेळेस थोडंसं अंतरावरच आहे. तर बघू आता भाऊंच्या गाडीत काही अर्धे जातील काही गाडीवर जातील. अशा प्रकारे गणपती बाप्पांची मूर्ती गणपती बाप्पांना आपण घरी आणू. ते 10 दिवस आपल्या घरचे गणपती 5 दिवसच असतात आणि बाहेरचे जे असतात ते 10 दिवस असतात मंडळाचे. तरी पण असं वाटतं नाही का 10 दिवस राहायलाच पाहिजे. हे हो हे बघा पावती अहो. चला तर मग आता निघतो. ताई येतील खाली आणि आम्ही आता निघू. अजून भरपूर किचनमध्ये पसारा पडलेला आहे. हा ती म्हणे आजकालच्या साड्या कोण घालणार म्हणलं माझी साडी चांगली नाही का. अरे आजकालच्या इकडे आता असं झाडे नाही आणत नाही. आता सगळे पावडर जास्त झाली पोरीच. हे बघ ना इकडं प्रेम तर क्या प्यार चल रहा है. काय ग बोल ना. अरे देवा पाऊस बघ कसा जोरात आला कारण बाप्पांना आणायच्याच वेळेस. आता हे बाकीचे तर कारमध्ये आम्ही काय जाणार आहे गाडीवर. तसं येणार नाही एवढं काय आभाळ भरलेलं नाही आहे पण थोडा वेळ पडेल तर निघू आम्ही. तर मी जुडा घातलेला आहे बघू शकताय कारण की मगाशी यांनी मला खूप घाई करून दिली होती. तर कसं आहे असं गणपतीचा आज उत्सव आहे तर मोकळे केस चांगले नाही वाटत. त्यासाठी असं जुडा आंबाडा वगैरे जरा हे असं पारंपरिक मराठी लुक जरा छान वाटतं. तर त्यासाठीच मी आता जुडा घातलेला आहे साहेबांनी. आता आम्ही दोघं गाडीवर निघतो बाकीचे सगळे गेलेले आहेत पुढं. तर चला तर मग आता एकदम वाघ परिवाराच्या घरात बाप्पांचं आगमन करूयात. मस्त स्वागत. थांबा आता काही गोष्टी माझ्याशिवाय यांना सापडतच नाही. आम्ही निघालो आणि जस्ट इतक्यातच जोरात पाऊस आला आणि आम्ही छत्री पण नव्हती आणलेली. तर इतका जोरात पाऊस पडायला लागला अचानक. आम्ही एका झाडाखाली थांबलेलो आहोत. आता आमचे मेंबर पुढं पोहोचले असतील ना. खूप जोरात पाऊस पडायला लागला अचानक.
आपण घेतलेला आहे आणि आता घरी निघतोय. तर आता आम्ही गाडीवर आम्ही चाललो दोघं जण आणि बाकीचे याच्यात चालले गाडीमध्ये. चला आता घरी जाऊन गणपती बाप्पा स्वागत करायचं आम्ही दोघं. आपण चला आपण जाऊ आधी. चला घरी स्वागत करायचे परत मग. तर आता घरी जाऊन आपण गणपती बाप्पा स्वागत करणार आहोत. हो चला. घराचं पूर्ण घरात मागून होती पूर्ण आता. खरी बघती माझ्या मोठ्या बिगर चपलेशी आले गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती आला. गणपती आला. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. अर्धा लाडू चंद्रावर. अर्धा लाडू चंद्रावर. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अर्धा लाडू चंद्रावर. गणपती बसले उंदरावर. अर्धा लाडू चंद्रावर. गणपती बसले उंदरावर. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. थांबा ते आडेल दुर्वा हार आणि तो मोत्याचा हार असेल ना तो बी घालून तर पहिले मोत्याचा हार घाल. पहिले मोत्याचा हार घाल. तो दुसरा मग तो घालून त्याच्या खाली मोत्याचा हार घाल. मोतीचा आहे का? दुसरी माळ घालून हार मी इकडे ठेवला सोफ्यावर होता का. हार छोटा करावं लागेल तुला. एवढा मोठा हार मस्त आणलेला बेस्ट आहे. गणपती मोठा माझी चॉईस आहे. याचं श्रेय रुपालीला जातं. मला घेऊन गेले तिथे. गाठ मारणार आहे. करला आम्हाला. आपण मुंबईला गेलो मग. आपण मुंबईला गेलो पुण्याची लोक. किलोचा ते काढ ना वरचं काढ ना. काढ ती नळ काढी काढ ना. काढायची का ते काढून घे ना मग पोळ. अरे काय ते काय आठवण तुम्हाला. दुर्वा गड्डी काय झालं भाई. सोंडेजवळ ठेवायची म्हणतात कधी पण दुर्वा. अरे जो डिश डाला है उसी का है क्या? जो डिश डाला है उसी का नाम है क्या? वही सी- पण ताट हातात नाही घ्या. नंतर मी पुसत राहील ना मग. हा चालेल. ऑरेंज होती ऑरेंज सारखा घातला. त्याला गाठ मागून मारा. पहिले बघून घे माप. असं वाटतंय ना. फॅन बंद कर थोडा वेळ. वाजला वाजला. द्या तिला वाजू दे. तर आता आरतीला सुरुवात करू.
जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन माते मन शरणे माते मन कामना पूर्ती जय देव जय देव गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा नीरे जडित मुकुट शोभतो बरा झुलझुलती नुपुरे चरणी गागरिया जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन माते मन शरणी माते मन कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे मोरया. आता आरती झालेली आहे. आता जेवणाची तयारी आणि बाप्पांना नैवेद्य मोदकचा आलेला आहे आणि दही भाताचा सुद्धा नैवेद्य आता बाप्पांना दाखवते. तर काय म्हणणं आहे? गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा तुमचा शंख वाजवा तुम्ही. त्याला आता सगळे प्रसादावर टपलेले आहेत. सगळ्यांना मोदक पाहिजे. काय ग पहिले हा हा चालेल. साक्षी हातावर मोदक ठेवते. राहील का पण साक्षी? नाही ते इथं खाली ठेवून हातावर पडल मला असं वाटतं. हा हातावर देतात पण आपला दुसरा छोटा नाही ना ग. हात बघ ना असे येतात. हातात नाही ते ठेव खाली. तर आमची बाप्पांची मूर्ती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा. कसे वाटले आमचे बाप्पा नक्की कमेंट्स करा सर्वांनी. तर मोदक घ्या सर्वांनी पटापटा. साक्षीचा पहिला प्रसाद घेतला गेलेला आहे. सगळ्यांना वाटत आहे तुम्ही. साक्षी साक्षी मोदकावर तुपाची धार. तर मोदक कसा झालेला आहे? भाऊंनी खाल्ला. कसा झालाय भाऊ? तर आम्ही असं केलं काही काही असे साच्याने बनवले. काही साच्याचे बनवले आणि काही असं हातानेच ट्राय केलेले आहेत. तर हाताचे सुद्धा बघू शकताय. कळीचे मोदक तयार झालेले आहेत. हाताचे असे दिसतात आणि जे आपले साच्याचे आहेत ते मोदक तुम्ही इथं बघू शकताय साचा यूज करून. आणि छान झालेले आहेत. एकदम सॉफ्ट मोदक आपले रेडी झालेले आहेत. हे बघा. हो तूप देऊ का तुम्हाला? थांबा मी देते. थांबा 1 मिनटं थांबा. तर इथं साहेब वाटी घेऊन तयार आहेत आणि वाटीवर तुपाची धार. मोदकावर तुपाची धार. आता का कोणचं तूप आहे सांगायचे? गावरान तूप आहे ते. बापरे डायरेक्ट एक सोबतच खाल्ला. चांगला आहे का? मस्त. चला सार्थक झालं आपलं केलेलं. तूप टाकून खा ना. देऊ का अजून तूप टाकून थोडंसं घ्या. गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि खूप छानरित्या एकदम मस्त हसून खेळून एकदम मस्त जल्लोषने मी गणपती बाप्पांचं आगमन केलेलं आहे. तर तुम्ही बघितलेच असेल आणि खूप मस्त वाटलं. आजचा दिवस खूप छान गेला आणि बाप्पा आले घरामध्ये आणि एकदम प्रसन्नता एकदम छान वातावरण आज झालेलं आहे घरामध्ये. फक्त शिव थोडीशी रडती आहे कारण की तिचे काका काकू आता जस्ट इतक्यातच जेवण वगैरे केलं, थोडंसं रेस्ट केला आणि ते गेलेत क्वार्टरला कारण की भाऊंना आला होता कॉल तिकडनं. त्याच्यामध्ये गेले आहेत. तर त्याच्यामुळे शिव त्यांच्या पाठीमागे लागली होती. मला पण जायचं पण म्हटलं आता परत उद्या संडे आहे आणि पप्पा नाही येणार आता उद्या घ्यायला. तर मी तिला म्हटलं नको जाऊ क्वार्टरला. ऐकतच नव्हती. माझ्या पाठीमागेच लागली. त्यांच्याही पाठीमागे लागली भाऊंच्या.
पण ऐकतच नव्हती. तिला म्हटलं आता संध्याकाळी आमच्या इथं मंडळाचा गणपती आहे, त्या मंडळाच्या गणपतीचं आज आगमन होणार आहे. खूप छान असं मस्त राहतं संध्याकाळी, एकदम वातावरण एकदम छान प्रसन्नमय वातावरण निर्माण होऊन जातं. तर मला तर फार आवडतं. तर बघू, संध्याकाळी बघत राहा, ब्लॉग कंटिन्यू करत राहा. आपण संध्याकाळी बाप्पा आले की आपल्या इथूनच या साईडने जातात आणि त्यांची छान अशी आरती वगैरे करतो आम्ही आले की आपल्या दारामध्ये. तर बघत राहा, ब्लॉग कंटिन्यू करत राहा. कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंट्स करून सांगा. तर अजून कंटिन्यू करत राहा. शिव रडतीये आता सगळे थकलेच आणि झोपलेत आता. आणि बाप्पांची मूर्ती तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट्स करून सांगा. चला तर मग बघत राहा. गणपती बाप्पा करता वाचा विघ्नाची, नुरवी बुरवी प्रेम तुपारयाची, सर्वांगी सुंदर उठकेंदुराची, जळके जळके मान, जय देव जय